नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. वेदांता वेदांता लिमिटेडचा भाग असलेल्या केअर ऑइल अँड गॅसने तिच्या रिझर्व्ह आणि रिसोर्सेस पोर्टफोलिओमध्ये वर्षभरात 19% वाढ नोंदवली आहे. केअरने स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस मॅनेजमेंट प्लॅन जाहीर केलाय, ज्याचे उद्दिष्ट विद्यमान साठ्यातून जास्तीत जास्त उत्पादन करणे आणि सातत्यपूर्ण महसूल प्रवाह सुनिश्चित करणे. सोमवारी वेदांताचा शेअर 0.83% वाढीसह 414.10 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 49.41% वाढ झाली आहे. डीएलएफने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष 2024च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 61.5% वाढून 920.7 कोटी रुपये झालाय. एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत कंपनीचा नफा 570 कोटी रुपये होता. त्या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 46.6% वाढून 2135 कोटी रुपये झाले. एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1456 कोटी रुपये इतके होते. कंपनीचा एबिटा 89.4% वाढून 754.4 कोटी रुपये झालाय, जो एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत 398.3 कोटी रुपये होता. एबिटा मार्जिन 27.4% वरून 35.3% वाढले. त्याचबरोबर डीएलएफने गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 5 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. यापूर्वी कंपनीने 2023 मध्ये 4 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला होता. मे 2022 मध्ये कंपनीने 3 रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड घोषित केला होता. सोमवारी कंपनीचे शेअर्स 1.85%च्या वाढीसह 841.10 रुपयांवर बंद झाले. शेअरचा 52 वीक हाय 967.60 रुपये इतका आहे आणि गेल्या एका वर्षात शेअरमध्ये 79.66% इतकी वाढ झाली आहे. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठी घट झाली आहे. शेअर 8% घसरून 959.75 रुपयांवर बंद झाला. सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअरने 947 रुपयांची नीचांक पातळी गाठली होती. विदेशी ब्रोकरेज फर्म UBSने या स्टॉकला सेलचे रेटिंग दिले. ब्रोकरेज फर्मने या रेटिंग मागे 3 कारणे दिली आहेत. सर्वप्रथम म्हणजे जॅग्वार लँड रोव्हरच्या कमकुवत उत्पादन मिक्समुळे मार्जिन जोखीम वाढली आहे. हायब्रिड वाहनांच्या वाढत्या धोक्यामुळे प्रवासी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायातील बाजारपेठेतील हिस्सा कमी होत आहे. याशिवाय कंपनीच्या व्यवसायात अल्पावधीत मंदी येण्याची अपेक्षा आहे. निकालानंतरच्या विश्लेषकांच्या कॉलमध्ये व्यवस्थापनाने सांगितले की JLRचे मार्जिन आर्थिक वर्ष 2025 साठी फ्लॅट राहू शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उच्च मार्केटिंग खर्च. तर नोमुराने या स्टॉकवर बाय रेटिंगसह प्रति शेअर 1141 रुपयांचे लक्ष्य ठेवले. RVNL रेल विकास निगम लिमिटेडने सोमवारी सांगितले की त्यांनी दक्षिण रेल्वेकडून 239 कोटी रुपयांचा करार केलाय. रेल विकास निगम लिमिटेडला दक्षिण रेल्वेच्या सालेम विभागातील जोलारपेटाई जंक्शन ते इरोड जंक्शन पर्यंत स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीमच्या तरतुदीसाठी दक्षिण रेल्वेकडून स्वीकृती पत्र प्राप्त झालेल्या स्वीकृती पत्रात दक्षिण रेल्वेच्या सेलम भागातील जोलारपेट्टाई आणि इरोड जंक्शन पर्यंत विस्तारित स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीमची तरतूद आहे. कंपनीने सांगितले की अंमलबजावणीसाठी 12 महिन्यांची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 1.67%च्या घसरणीसह 256.70 रुपयांवर बंद झाला. कोचिन शिपयार्ड राज्य संचालित कोचिन शिपयार्ड लिमिटेडने सोमवारी सांगितले की त्यांना हायब्रिड सर्व्हिस ऑपरेशन वेसल्स साठी युरोपियन ग्राहकाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 500 ते 1000 कोटी दरम्यान आहे. सोमवारी कंपनीचे शेअर 2.68%च्या घसरणीसह 1196.85 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 344.48% इतकी वाढ झाली आहे. JSPL जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड JSPLने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा 466 कोटी रुपयांवरून 933.5 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. तर कंपनीचे उत्पन्न 13,792 कोटी रुपयांवरून 13,487 कोटी रुपयांवर घसरले. सोमवारी कंपनीचा शेअर 1% वाढून 939 रुपयांवर बंद झाला. सनोफी इंडिया कंपनीने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीचे उत्पन्न 74.3% घसरून 732.4 कोटी रुपये झाले. तर कंपनीचा एबिटा 804 कोटी रुपयांवरून 219 कोटी रुपयांवर घसरलाय. सोमवारी कंपनीचा शेअर 1.14%च्या वाढीसह 8,050 रुपयांवर बंद झाला.
गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 26.78% वाढ झाली आहे. झोमॅटो झोमॅटोने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. मार्च तिमाहीत कंपनी वार्षिक आधारावर तोट्यातून नफ्यात परत आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरण झाली. कंपनीने जानेवारी-मार्च तिमाहीत 175 कोटींचा नफा कमावला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या ह्याच तिमाहीत या कंपनीला 189 कोटींचा तोटा झाला होता. कंपनीच्या उत्पन्नात 73% प्रभावी वाढ झाली आहे. कंपनीचे उत्पन्न 2056 कोटी रुपयांवरून 3562 कोटी रुपयांवर पोहोचले. सोमवारी कंपनीचा शेअर 2.31% घसरणीसह 196.65 रुपयांवर बंद झाला. आदित्य बिर्ला कॅपिटल आदित्य बिर्ला कॅपिटलने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचे उत्पन्न 9,146 कोटी रुपयांवरून 12,079 कोटी रुपये इतके वाढले. ह्या कालावधीत वितरण 64% वाढून 2,933 कोटी रुपये झाले. आदित्य बिर्ला कॅपिटलचा शेअर एका महिन्यात 8%, 3 महिन्यात 22%, एका वर्षात 35%, तर 3 वर्षात 90%नी वाढलाय. FIIची स्टॉकमध्ये खरेदी सुरूच आहे. डिसेंबर तिमाहीत FIIचा हिस्सा 9.77% इतका होता, तर मार्च 2024 मध्ये FIIचा हिस्सा 10.92% इतका वाढलाय. सोमवारी आदित्य बिर्ला कॅपिटलचा शेअर 2.82%च्या वाढीसह 222.30 रुपयांवर बंद झाला. सीई इन्फोसिस्टीमने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 72.5 कोटी रुपयांवरून 107 कोटी रुपये झाले. एबिटा 25 कोटींवरून 39.5 कोटी रुपये इतका वाढलाय, तर एबिटा मार्जिन 25%वरून 37%पर्यंत वाढले. निकालानंतर काही सेकंदातच हा स्टॉक 8%नी वाढलाय. स्टॉक अप्पर सर्किटच्या उंबरठ्यावर पोहोचला. कंपनीने प्रति शेअर 3.50 रुपये इतका डिव्हिडंड दिला आहे. आयनॉक्स इंडियाने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा नफा 30.6 कोटी रुपयांवरून 44 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. तिमाही निकालानंतर काही सेकंदातच स्टॉकमध्ये 1%नी वाढ झाली. त्याचबरोबर मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 235 कोटी रुपयांवरून 276 कोटी रुपये इतके वाढले. ट्यूब इन्व्हेस्टमेंटने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा नफा 235 कोटी रुपयांवरून 276 कोटी रुपये इतका वाढलाय, तर कंपनीचे उत्पन्न 3,778 कोटी रुपयांवरून 4,490 कोटी रुपये इतके झाले. त्याचबरोबर कंपनीने प्रति शेअर 1.50 रुपये इतका डिव्हिडंड दिलाय. तिमाही निकालानंतर कंपनीचा शेअर घसरलाय. एका महिन्यात त्यात 11%नी वाढ झाली आहे, तर एका वर्षात हा स्टॉक 40%नी वाढलाय, तर या स्टॉकमध्ये 3 वर्षात 220% इतकी वाढ झाली आहे.